In last period, we solved the example in practice 7.2 for 7.4.2. Fifth example is beauty parlor products. In this example, we prepare tax invoice. In sixth example, we also modified new tax invoice. In this, there is prepare business to consumers, means B2C. In this example, we write in tax invoice there is only one supplier and consumer. There are two products, mobile battery and headphones. Therefore, we modified the name of supplier is MS Ganesh Electronics. तुम्ही तुमच्या पद्धतीने याचं नाव घेऊन हा इनवॉइस तयार केलेला आहे. In this video, we solved seventh example on page number 94. On page number 94, the example is also modifications of tax invoice. In this tax invoice, example is prepare business B2B to business. Prepare business to business tax invoice per details given below. सातवं उदाहरण आहे. Name of the suppliers, address, date, etc. as per your choice. आपल्या पद्धतीनं आपल्या चॉईसनं काय करायचं आहे, नेम ऑफ सप्लायरचं लिहायचं आहे. सप्लायर नेम, ॲड्रेस, स्टेट, GSTIN. Recipient is name, address, state, GSTIN. Items are given. Pencil boxes 100. HSN is given 3924. Rate is ₹20. GST is 12%. And second is given Jigwas puzzles 50. HSN 9503. Rate is ₹100. GST is 12%. Means in this example, prepare B2B means business to business. GST is 12%. Therefore, CGST and SGST is 1/2 to 12%. Means GST is 12% for this tax invoice. Therefore, CGST is equal to SGST is equal to 6%. And we write tax invoice. टॅक्स इनवॉइस. जरा लिखाणामध्ये जागापुरी आहे, हे इकडं तिकडं होईल, आपला पण तयार करायचे. आता इथं पहिल्यांदा सप्लायर लिहायचे अँड देन रिसिपियंट. म्हणजे मोठा व्यापारी आहे त्याला सप्लायर म्हणायचं आहे इथं पहिल्यांदा. मग इथं सप्लायरची माहिती लिहायची. SUPPLIER सप्लायर हा मोठा एंटरप्राइजेस असणार आहे. समजा त्याचं आपण नाव लिहूया ABC इंटरप्राइजेस. ENTERPRISES enterprises. Address is 50 M 3/14 दादर मुंबई. मुंबई is 4000 and 2. दादर मुंबईचा हा सप्लायर आहे. GSTIN लिहायचे आपल्याला इथं. GSTIN हा जो आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचा, पुन्हा 10 अंकी आपल्याला काय करायचे, आपला पॅन नंबर त्याचा लिहायचे. MGQ
MGQ PM 70 C1 P5. This is GSTIN ऑफ सप्लायर. आता आपण तयार करायची आपल्या चॉईस. आता देन वी रेट रिसिपियंट. दुसरा व्यापारी रिसिपियंट, त्याचा सुद्धा असाच एक पत्ता लिहायचा आहे. हा मोठा आहे, हा छोटा दुकानदार असेल. आता मग जगत MS गुरुकृपा स्टोअर्स परेल मुंबई. तर इथं मुंबईचा कोड लिहायचे. कोड हे सगळे सांख्य असतात. 25. देन इनवॉइस नंबर. आता इथं त्याचा इनवॉइस नंबर लिहायचा. हा जो आहे तो GSTचा असतो. GST मी इथं 300, 200, 500 लिहू शकतो. आता त्याचासुद्धा GSTIN वरच्यासारखा लिहायचा. GSTIN हा किती येईल? पहिल्यांदा महाराष्ट्राचा 27, MPCD 8361 P7. Then you write date. Date is 25/9/2020. आता त्यांनी GSTचा जो दर दिलेला आहे तो 12% आहे. त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला इथं टॅक्स इनवॉइस बनवताना सिरियल नंबर 1 and 2, देन HSN कोड, HSN कोड हा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे पेन्सिलसाठी 3924 and HSN 9503. Then नेम ऑफ गुड्स, मालाचं नाव. दोन प्रकारचे माल आहेत. पहिला आहे पेन्सिल बॉक्स आणि दुसरा आहे जिगवास पझल्स. जिगवास पझल. आता रेट, हा जो रेट आहे पेन्सिल बॉक्सचा तो ₹20 त्यांनी दिलेला आहे इथं, आणि याचा जो रेट आहे तो 100 दिलेला आहे. आता क्वांटिटी आहे ती पहिल्याची पेन्सिल बॉक्सची 100 आहे आणि इथं पझल्स जे आहेत ते 50 आहेत. आता टॅक्सेबल अमाऊंट काढायची. टॅक्सेबल अमाऊंट कसं, 100 क्वांटिटी घेतलेली आहे, प्रत्येकाचा दर हा 20 आहे. 20 × 100 इज ₹2000 ही टॅक्सेबल अमाऊंट आली. आणि खालचे जे 100 रेट आहे, 50 पझल्स घेतलेले आहेत, 100 × 50 इज ₹500. Then we calculate CGST, SGST. इथं रेट, टॅक्स रुपीज, आता टोटल GST आहे
12%. Upon CGST is 6% and SGST is also 6%. Means 6% of SGST, CGST is also 6%, SGST is also 6%. 6% of 200 means 6 upon 100. 2 शून्याला 2 शून्य जातील आणि 1 शून्य राहील. 6 into 2 is 12 rupees 12 and 0 is 120. तसे इथं 100 भागले की 2 शून्याला 2 शून्य जातील, 50 आणि 6 राहतील. 5 into 6 is 30 and 10 means rupees 300. Same as SGST is rupees 120 and there is also rupees 300. Then total rupees. How to calculate total rupees? This is 120 is 240 is GST plus taxable amount is 2000. Total is 2240. 2240 is total amount. Then 300 and 300 is 600 is GST and 5000 is a taxable amount. Total rupees is 5600 rupees. Total rupees is sum of these two amount is 0, 4, 8 and 7. 7840 rupees. Then you write this amount in words. Rupees 7840 amount in words is 7840 rupees. This is last and there is signature SIGN of main enterprises is ABC Enterprises. ABC Enterprises. अशी ही टॅक्स इनवॉइस आहे. थोडंसं लिखाण मोठं असल्यामुळं प्रॉब्लेम होतोय, तरी पण आपण ते उदाहरण कसं सोडवायचं तुमच्या पद्धतीनं तुम्ही इथली नावं घेऊन ते सोडवू शकता आणि तुमचं तुम्ही टॅक्स इनवॉइस तयार करू शकता. पुढचा मुद्दा काय याच्यामध्ये होणार नाही. लिखाण नीट समजून घेण्यासाठी थोडासा इकडं सरकून तुम्ही घेऊ शकता आणि जसं पुस्तकामध्ये टॅक्स इनवॉइस दिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही तयार करा. फक्त ह्या उदाहरणामध्ये B2B आहे म्हणजे बिझनेसमॅन टू बिझनेसमॅनला झालेले आहे, त्यामुळं सप्लायर वेगळा आहे आणि रिसिपेंट वेगळा आहे. त्या दोघांचा हिशोब करून तुम्ही लिहायचं आहे. धन्यवाद.